जगी चांगली
प्रास्ताविक आहे मान्य श्री पृथ्वीराज परशुराम माने, जे माजी प्राचार्य वसंतदादा पाटील विद्यालयाचे होते, ज्यांनी आपल्या कालावधीमध्ये बरेच धडाडीचे निर्णय घेतले आणि सर मी आपणास विनंती करतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा या विद्यालयामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. आज 13 नोव्हेंबर व्याख्यानमालेचं 12वं पुष्प या ठिकाणी ओढलं जात आहे. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं प्रथमतः आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबराव माने भाऊ यांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर रणदिवे, प्रमुख व्याख्याते, थोर साहित्यिक आणि कार्यकारी संपादक, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक आदरणीय राजेंद्र माने, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदरावजी गोरे, उपनगराध्यक्ष बेजिल माने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, या संस्थेचे चेअरमन आणि रहमतपूरचे भाग्यविधाते आदरणीय सुनील माने, या व्यासपीठावर उपस्थित असणारे रहमतपूरचे थोर स्वातंत्र्य सेनानी सोपानराव घोरपडे, इथं उपस्थित असणारे आदरणीय मधुसूदन दादा गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष, नंदकुमार माने पाटील, खजिनदार राज शेळके, सतीश भोसले, प्राध्यापक भानुदास भोसले, व्यासपीठावरील उपस्थित पाहुणे आणि या संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, या नगरीतील सर्व सुजाण नागरिक, विविध संस्थांचे चेअरमन, संचालक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, स्वर्गीय दादांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या विद्यालयात, या संस्थेमार्फत त्यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा होत असताना या संस्थेच्या अनेक अशा आठवणी आहेत आणि ही संस्था 1969 पासून आज 2017 पर्यंत ज्या एका खडतर वाटचालीतून चाललेली आहे. आज एक अतिउच्च अशा शिखरावर ही संस्था जाऊन पोहोचलेली आहे. भाऊंच्या प्रयत्नातून उभी राहिलेली त्यांच्या कालावधीत जरी संस्थेला फारसं यश लाभलं नव्हतं, तरी पण भैयासाहेबांच्या काळामध्ये भैयासाहेबांनी मार्गदर्शन करून ही संस्था आज नावारूपाला आलेली आहे. स्वर्गीय दादांच्या कृपाप्रसादानेच ही संस्था आज एवढी मोठी झालेली आहे आणि त्या निमित्तानं दादांच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचा जीवनपट आपणा सर्वांसमोर मांडून त्यातून काही आदर्श घेता यावा या निमित्तानं हा जन्मशताब्दी सोहळा आपण या ठिकाणी आज साजरा करतोय. संपूर्ण वर्षभरामध्ये संस्थेने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले, ज्यामध्ये 13 मार्चला कुस्त्यांचं एक जंगी मैदान या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र केसरी लेवलचे चांगले मल्ल या ठिकाणी त्या मैदानावर लढले. लोकल लेवलच्याही काही
मल्लांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली होती. 1 लाख रुपयेपर्यंत पहिलं बक्षीस देण्यात आलं होतं आणि कुस्ती क्षेत्रातल्या सर्वांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम त्यावेळी संस्थेने केलेलं होतं. त्याचबरोबर ही व्याख्यानमाला आज 12वं पुष्प आहे. आणि भैयासाहेबांना वाटत होतं की या गावामध्ये एक चांगले विचारवंत, चांगले थोर वक्ते, महाराष्ट्रामध्ये गाजलेले, चांगल्या विचारांचे, परखड बोलणारे असे या रहमतपूरच्या व्यासपीठावर आणावे आणि रहमतपूरच्या नागरिकांना, माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी चांगले विचार ऐकायला मिळावे या उद्देशानं दादांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू करण्यात आली, ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी भावे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील, महाराष्ट्रातील आणखी एक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आदरणीय हेमंत देसाई साहेब, माजी मंत्री उल्हासदादा पवार, ज्येष्ठ आणि परखड विचारवंत पार्थ पोळके, दलित मित्र प्राचार्य D.M. माने, प्राध्यापक M.G. जाधव, न्यायमूर्ती B.G. कोळसे पाटील, तसेच थोर समाजसेविका मान्य सुषमा अंधारे या थोर विचारवंतांनी या व्यासपीठावर आपल्या शब्द सुमनांनी तुम्हा आम्हाला मंत्रमुग्ध केलेला आहे. एवढंच नव्हे तर एक नवा विचार तुम्हा आम्हाला दिलेला आहे. केवळ दादांच्या जीवनपटाचाच नाही तर दादांच्या जीवनपटावर बरोबरच सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात आपण कसं राहावं, कसं जगावं, काही राजकीय विश्लेषण देखील त्या निमित्तानं या व्यासपीठावर झालेले आहे. आत्ताचं सरकार त्याचं काय चुकतंय आणि आताची परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टीवर या ठिकाणी चांगलासा ओहापोह करण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी आपणाला लाभलेले आदरणीय दैनिक लोकमत सोलापूरचे संपादक राजेंद्र माने साहेब हेही आज आपणाला एक वेगळा विचार देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विचार ऐकण्याकरता आपण आतुर झालेला तेही यामध्ये इतर वक्त्यांच्या प्रमाणात आपल्याला काही योगदान देणार आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. संस्थेच्या वतीनं पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. स्वर्गीय दादा आणि स्वर्गीय भाऊ यांच्या पवित्र बुद्धीस पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि मी माझं छोटं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इथे आपण स्वागत आणि सत्काराचा छोटासा कार्यक्रम घेत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले मान्य श्री राजेंद्र माने सर, थोर साहित्यिक संपादक दैनिक लोकमत सोलापूर यांचा सत्कार मी आदरणीय चेअरमन साहेब श्री भैयासाहेब माने मी आपणास विनंती करते की आपण सरांचा सत्कार करावा. मान्य श्री प्रभाकर रणदिवे सर, माजी अध्यक्ष व्यापारी संघटना रहमतपूर हेही उपस्थित आहे. मी भैयासाहेबांना विनंती करते की आपण सरांचा सत्कार करावा. तसेच मान्य श्री राजेंद्र मानेसर यांच्यासोबत आलेले संतोष जाधव, सातारा लोकमत वृत्त समूह, श्री पाटील, इस्लामपूर लोकमत वृत्त समूह यांचाही सत्कार S.K. माने यांनी करावा असं मी आपणास विनंती करते. तसेच रहमतपूर नगरीचे नगराध्यक्ष श्री कोरे साहेब हेही वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. उपनगराध्यक्ष बेबीदादा माने, तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोरपडे काका, प्राध्यापक भानुदास भोसले,
यांचं मी हार्दिक स्वागत करून आणि तुम्ही आल्याबद्दल आभार सर. आणि मी आजच्या प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय आमचे मार्गदर्शक आणि आमचे ज्येष्ठ सहकारी श्री विक्रम सर मी यांना विनंती करते की आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आज 12वे पुष्प गुंफण्यासाठी जे प्रमुख व्याख्याते इथे उपस्थित आहेत आदरणीय राजेंद्र माने यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर हो. आजचे जे व्याख्याते आहेत राजेंद्र ज्ञानोबा माने उर्फ राजा माने. खरं तर त्यांचं सोलापूर आणि पत्रकारितेमध्ये राजेंद्र माने यापेक्षा राजा माने याच नावाने ते अधिक लोकप्रिय आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवली तेव्हा त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आम्ही राजेंद्र माने असं उल्लेख केलेला होता. त्यांचा मला लगेच SMS आला आणि म्हणाले सर माझं नाव राजेंद्र माने असलं तरी मला परिसरातले सगळे लोक राजा माने याच नावानं ओळखतात आणि तुम्ही तसाच उल्लेख करावा. खरंच मोठ्या मनाचं राजासारखं मन असणारे असे राजा माने आज आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांचा जन्म बार्शी या गावचा सोलापूर जिल्ह्यातील. त्यांचं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे. तत्वज्ञान हा विषय आहे. त्याचबरोबर त्यांनी MBA ही केलेला आहे. राजेंद्र गडा पत्रकारिता प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1985 पासून औरंगाबाद येथून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली आणि ही पत्रकारिता उत्तरोत्तर फुलत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्यांनी अमरावती, सोलापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी लोकमत वृत्तसमूहामध्ये संपादक कार्यकारी संपादक म्हणून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्या ते सोलापूर इथं लोकमत वृत्तसमूहामध्ये संपादक या पदावर कार्यरत आहे. त्यांनी वसंतदादांच्या बद्दलचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे की ज्या पुस्तकाचं नाव आहे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे शिल्पकार. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक पुस्तक संपादन केलेलं आहे ज्या कुटुंबांमध्ये मुलगी आहे मुलगा नाही आणि त्या मुलीला त्यांनी आपल्या वंशाचा दिवा मानलेला आहे अशा कुटुंबाचं मनोगताचं एक पुस्तकाचं संकलन केलेलं आहे लेक लाडकी या नावानं, लेक माझी लाडकी या नावानं. त्याचबरोबर भारताच्या भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याबरोबर पत्रकार म्हणून त्यांनी ब्रिटन आणि सायप्रस या 2 देशांच्या दौऱ्यांमध्ये ते त्यांच्या समवेत सहभागी झालेले होते. त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झालं तर महाराष्ट्रातील विविध संस्थांचे पत्रकारितेचे शासनाचे एवढंच नव्हे तर ज्या गावी त्यांचा जन्म झाला त्या बार्शीचे असे 20-25 पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. यापैकी महाराष्ट्र भूषण बार्शी भूषण हा पुरस्कार त्यांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा आहे. त्याचबरोबर शासनाचा विविध विकास वार्ता नावाचा पुरस्कार आहे आणि याचबरोबर इतर अनेक मोठे पुरस्कार प्राप्त झालेले असे अनेक नामवंत व्यक्ती आज आपल्या समोर उपस्थित झालेले. त्यांचा कार्याचा अधिक उल्लेख त्यांच्या अमोघ वक्तृत्वातून होईल अशी मला आशा आहे. एवढा परिचय मी करून देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निसर्ग सुंदर आहे, नद्याही सुंदर आहेत आणि डोंगरही सुंदर आहे, परंतु त्याहून सुंदर आहे तो माणूस. आणि म्हणूनच पायाखाली धरती आणि माथ्यावर आभाळ घेऊन माणसांसाठी जगणारी माणसं या दुनियेमध्ये राहतात. आणि असंच एक सुंदर व्यक्तिमत्व, असाच एक सुंदर माणूस या व्यासपीठावरती आपल्यासाठी एवढ्या लांबून ते आवर्जून इथं उपस्थित आहेत. आणि त्यांची पर्सनॅलिटीकडे बघून असं वाटतं की वा, आज पुन्हा एकदा या ऑडिटोरियमला एक नवा विषय मिळेल आणि पुन्हा एकदा आपल्याला एक नवा विचार ऐकायला मिळेल. जास्त मी सांगणार नाही, जास्त वाढ बघू नका. प्रमुख व्याख्याते माननीय श्री राजेंद्र माने, संपादक दैनिक लोकमत सोलापूर. मी आपणास विनंती करते की आपण आपले विचार या सर्व श्रोते वर्गांना व्यक्त करावे. महाराष्ट्राचे थोर नेते, क्रांती सेनानी, माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल
महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीत तुम्हा सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, माझ्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीनं, माझ्या लोकमत परिवाराच्या वतीनं अभिवादन करून मी आपल्याशी संवाद साधायला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रभाकर रणदिवे सर, आपल्या नगरीचे प्रथम नागरिक कोरे साहेब, आपल्या सर्वांचे की ज्यांना जे प्रत्येकाला नावानं ओळखतात, फक्त ओळख नाही तर चांगले गुण वाईट गुण हेही ओळखतात, असे सुनील भैया माने, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय स्वातंत्र्य सेनानी घोरपडे साहेब, त्याचबरोबर निकम सर, माने सर, या सर्व शिक्षण संस्था परिवारातील सर्व सदस्य, बंधू भगिनी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास माझ्यासोबत आलेले आमच्या लोकमतचे इस्लामपूर विभागीय कार्यालयाचे प्रमुख अशोक पाटील साहेब, आमच्या लोकमतचे जाहिरात व्यवस्थापक संतोष जाधव साहेब, या ठिकाणी जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, व्याख्यानाला येणारा माणूस म्हटलं की आपल्या समोर काहीतरी, विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणींसाठी मी सांगतोय की तुमच्या डोक्यात जर कल्पना असेल की बाबा अनेक पुरस्कार मिळालेला महाराष्ट्रातल्या नंबर 1 दैनिकाचा एका आवृत्तीचा संपादक असलेला माणूस आज व्याख्यान द्यायला येतोय म्हटल्यावर आता खूप प्रबोधनाचे डोस पाजणार आणि आपला मेंदू पकडणार, कारण तो फार हुशार असेल. शाळेत असताना तर फार त्यांनी झेंडे काढले असतील. असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो कृपया काढून टाका, कारण शालेय जीवनात मी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम केलेलं आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तसंच म्हणजे विद्यार्थी असा की मी माझा परिचय करून देताना सांगितलं की मी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचा आहे, पण मी आवर्जून सांगत असतो की मी बार्शीचा तर आहे, परंतु बार्शीतल्या बुरुड गल्लीचा आहे. त्याचं कारण असं की मी शाळेत असताना आमच्या गावामध्ये गल्ल्यांमध्ये असे मारामाऱ्या व्हायच्या आणि मारामाऱ्या म्हणजे लाट्या काट्या आणि स्पर्धा असायची. बुरुड गल्ली विरुद्ध संगर गल्ली विरुद्ध गवळे गल्ली, अशा बुरुड गल्ली त्यात पुढं असायची. त्याच्यामुळं त्या गल्लीतली मुलं म्हणजे शाळेत प्रवेशच मिळायचा नाही, किंवा शाळेतही प्रवेश कुठलाही पोरग बुरुड गल्लीत नको बाबा असायचं. आणि त्यातूनही मला आमच्या विहार स्कूल नावाच्या शाळेत प्रवेश मिळाला. पण आमची ख्याती कायम असायची. कुणाचा कंपास चोरीला गेला की सर कुणाची चौकशी विकशी न करता, अरे बघा ते मान्याच्या राजाकडे आहे का, म्हणजे अशी पार्श्वभूमी घेऊन शिकत असताना माझी 10वीची परीक्षा आली. 10वीची आपलं प्रयोग परीक्षा आली बोर्डाची. आणि नेमकं त्या काळी भैयासाहेब त्यावेळी शोले नावाचा सिनेमा रिलीज झाला आणि नेमकं ज्या दिवशी परीक्षा त्याच दिवशी शोलेचा पहिला दिवस. मग आमच्या गल्लीतल्या मुलांनी निर्णय घेतला की आज शोलेचा पहिला शो बघायचा. आणि मग काय, 10वीच्या परीक्षेपेक्षा आम्हाला शोले महत्वाचा वाटला. आम्ही शोले पाहायला त्या थिएटरमध्ये जाऊन बसलो. इकडं आमचे प्राचार्य भुसडे नावाचे प्राचार्य मुख्याध्यापक होते,
ते 10वीच्या बोर्डाच्या प्रयोग परीक्षेला कोण कोण बसलंय आणि कसं चाललंय बघायला त्या परीक्षा हॉलमध्ये राऊंड मारत असताना त्यांना कळलं की माने दिसत नाही. त्यांनी सुरेश नावाचा आमचा सेवक होता शाळेचा, तोही तसा आमच्यातला, त्याला बोलून घेतलं, अरे सुरेश ते मान्या कुठं गेला. तर त्यांनी टाळाटाळ केली. ज्यावेळी सर त्याला दडावून विचारू लागले त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर तो गल्लीतल्या पोरांबरोबर शोले पाहता गेला. सर म्हणाले जा त्याला पकडून आण, टोले देत इथं माझ्या पुढे उभं करून त्याला परीक्षेला बसवू आपण. तो सुरेश बिचारा थिएटरमध्ये आला. त्यांनी ओरडून ओरडून मला एका बाका खालून ओढत बाहेर काढलं, शाळेत आणलं, परीक्षेला बसवलं. तुम्ही विचार करा, अशी परीक्षा दिल्यावर 10वीचा निकाल काय असेल. निकालाचा दिवस आला. मी ठरवलं की बाबा आज निकाल लागणार आहे. आपला निकाल काय लागणार आहे हे आपल्याला माहित आहे. आज आई वडील ज्यांना मी आक्का बापू म्हणतो, आक्का बापू आपली धुलाई करणार. त्यांचा मार खाण्याऐवजी आपण पळून गेलेलो बरं म्हणून मी पाठच चालत आमच्या एका नातेवाईकाच्या गावाकडे निघालो. मी चालत चालत चाललेलो असताना जवळजवळ 10-10:30च्या दरम्यान माझा एक मित्र माझा सायकलवर पाठलाग करत आला आणि मला म्हणाला, अरे राजा चल म्हणे माघारी चल. मी म्हणलं कशासाठी चल. तर त्यांनी सांगितलं तू पास झालेला आहे चल म्हणे. मी म्हणलं तू खोटं बोलतो. माझ्या घरच्यांनी तुला सांगितलं असेल किंवा त्याला गोड बोलून आणा घरी, मग बघू आपण. नाही नाही तू चल तरी. मी त्याच्या आग्रहाखातर शाळेत गेलो आणि शाळेत गेलो तर काय चक्क मी पास झालेलो आणि पास झालेलो होतो. आणि मार्क्स किती 44%. हसू नका तुम्ही, 44% मार्क होते. तरीही मी माझ्या बुरुड गल्लीच्या गुणवत्ता यादीत पहिला आलेलो होतो. त्याचं कारण असं की आमच्या गल्लीतली 16 मुलं बसलेली होती, त्यातला मी एकटाच पास झालो. तर अशी गुणवत्तेची परंपरा लाभलेला वक्ता तुमच्या पुढे आहे. त्यामुळं बिनधास्त राहा. बिनधास्त किंवा बिलकुल तुमच्या डोक्याला ताण देणे नाही. पुढे आता योगायोगाने चांगले मित्र मिळत गेले, चांगले गुरु मिळत गेले. BA ला विद्यापीठात पहिला आलो, MBA ला विद्यापीठात दुसरा आलो आणि पत्रकारितेची थोडं बहुत काम करू शकलो आणि आज आपल्या पुढं बोलण्याच्या पात्रतेचा चालू आहे. बंधू भगिनीनो, आपण भाग्यवान आहोत. आपला महाराष्ट्र भाग्यवान आहे की आपल्या या भूमीत वसंतदादांसारखी व्यक्तिमत्व जन्माला आली. आज कधीही म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यापूर्वीही महाराष्ट्राची ज्या ज्या वेळी राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते त्यावेळी महाराष्ट्राचा गौरवानं उल्लेख होतो. राजकारण काहीही असेल, परंतु विकास असेल किंवा सामाजिक चळवळी असतील, महाराष्ट्र हा या देशात नंबर 1 म्हणूनच चर्चेला जातो. त्याचं कारण ते आहे की या मातीनं वसंतदादा पाटलांसारखी अतुल्य व्यक्तिमत्व लाभलेली माणसं जन्मी घातली आणि या देशाची सेवा घडवली. आज आपण दादा हा विषय असा आहे, इतका मोठा विषय आहे तो की तो 40-45 मिनिटाच्या व्याख्यानानं किंवा 200-300 पानांच्या पुस्तकानं पूर्ण होणारा हा दादा हा विषय नाही. परंतु आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या स्वर्गीय वसंतदादा पाटील हे नाव घेतलं की पहिल्यांदा कुणाच्याही पुढं हेच येतं की बाबा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला एक वेगळी कलाटणी देणारा, क्रांतिकारी निर्णय घेणारा मुख्यमंत्री, पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या ग्राम विकासाच्या असंख्य
योजना हाती घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारा राजकारणी आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे राष्ट्रवादीचा जिल्हा असल्यामुळे हे सांगितलंच पाहिजे की 1978 साली वसंतदादा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद काढून शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला. ही जी म्हण आहे हा जो वाक्प्रचार आहे तो वाक्प्रचार गाजवणारा की ज्याच्या नावामुळं गाजला असा नेता म्हणजे वसंतदादा पाटील अशी आणि अशा प्रकारची मर्यादित स्वरूपाची ओळख महाराष्ट्राला आहे. हे दुर्दैव आहे. म्हणजे दादा हे त्याच्याही पलीकडचे होते. मी जे मुद्दे सांगितले या लौकिक अर्थानं विकासाच्या दृष्टीनं याच विषयाची चर्चा होणं अभिप्रेत आहे. पण याही पलीकडचे दादा हे महाराष्ट्राला माहीत असले पाहिजे हे असं मला एक त्या पुस्तकाचा लेखक म्हणून पत्रकार म्हणून वाटतं. 1917 साली 13 नोव्हेंबरला दादांचा जन्म दिवाळीच्या अमावस्ये दिवशी कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत झाला हे अनेकांना माहिती होते. दादांचा जन्म कोल्हापूरचा त्यांचा आजोळ कागलचे जगदाळे पाटील आणि दुर्दैवानं त्यांच्या जन्मानंतर 2-4 महिन्यातच अवघ्या 2 तासाच्या अंतरानं त्यांच्या मातोश्री त्यांचे पिताश्री यांचं साथीच्या आजारानं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीनं केला आणि त्यांचे मोठे बंधू हे शामराव पाटील या शामरावांना आणि वसंतदादांना वयाच्या 10 ते 12 वर्षापर्यंत कागलमध्ये आजोळच्या लोकांनी म्हणजे मामाच्या गावाला वसंतदादा आणि त्यांचे बंधू शामराव हे वाढले हे महाराष्ट्राला माहीत नाही. या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत म्हणून मी आजच्या या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे. दादा ज्यावेळी कागलहून सांगलीला आले जे अनेकांना हेही माहित नाही की दादांचं मूळ आडनाव हे कदम आहे. कदम घराणं हे तुळजापूरचं. तुळजापूर म्हणजे आपलं तुळजाभवानी तुळजापूर. तुळजाभवानीच्या मंदिराची पूजेचे मानकरी हे कदम घराणं. त्यांची 5वी पिढी ही जगण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या कृष्णेकाठी पद्माळ्याला आली. तिथं त्यांनी जमीन घेतली आणि त्यांचा सगळी वाटचाल चालू असताना पद्माळ्याची पाटीलकी त्यांच्याकडे आली आणि तेव्हापासून त्या घराण्याला पाटील हे आडनाव लागलं. वसंतदादांचं पाळण्यातलं नाव हे यशवंतराव चव्हाण हे आपल्या सर्वांचं दैवत आणि दादांचं पाळण्यातलं नाव हे यशवंत आणि त्यानंतर सर्वांनी त्यांना वसंत हे नाव दिलं आणि ते वसंतचे दादा कधी झाले हे महाराष्ट्राला आणि दादांसोबत राहणाऱ्यांना कळलंही नाही. बंधू भगिनींनो, लहानपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत की आई वडील नाहीत, आजीनं सांभाळ केलेला, मामाच्या गावाला वाढलेले अशा परिस्थितीत असतानाही 1930 साली सोलापूरला ताडी आंदोलन झालं आणि ताडीच्या आंदोलनात तिथं आंदोलकांनी इंग्रजांच्या विरोधात एवढं आक्रमक पद्धतीनं हल्ला चढवला की तिथल्या एका पोलीस स्टेशन समोर एका पोलीस अधिकाऱ्याला आपल्या बारदाण्याच्या पोत्यात बांधून पोलीस स्टेशन समोरच जाळलं आणि इंग्रजांना पळोकी करून सोडलं आणि त्याचा परिणाम म्हणून
इंग्रजांनी सोलापुरात धरपकड केली आणि त्या धरपकडीत 4 जणांना हौतात्म्य प्राप्त झालं आणि त्या 4 जणांना फासावर लटकवलं गेलं. ही फासावर लटकवल्याची बातमी दादांना समजली. तो दिवस होता संक्रांतीचा. संक्रांतीच्या दिवशी दादांना हे समजलं की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढतायत म्हणून सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना फासावर लटकवलं गेलेलं आहे. दादा अस्वस्थ झाले. दादांनी आपल्या काही मित्रांना एकत्र केलं आणि दादांनी मित्रांना सांगितलं की सोलापूरच्या 4 हुतात्म्यांनी देशासाठी काय केलं हे बघा, आपणही काहीतरी केलं पाहिजे. 12 वर्ष वय 12-13 वर्षाच्या वयात स्वातंत्र्य क्रांती हा विचार मनात असणं ही किती मोठी बाब आहे. परंतु दादा आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन ज्यावेळी सोलापूरच्या हुतात्म्यांच्या बलिदानाची चर्चा झाली त्यावेळी दादांनी निर्णय घेतला की त्या बलिदानाला अभिवादन म्हणून मी आजपासून चहा सोडला. दादांनी चहा सोडला, डोक्यावर गांधी टोपी घातली आणि त्या दिवसापासून दादा क्रांती लढ्यात सहभागी झाले. शिकण्याची प्रचंड आवड, शिकण्याची प्रचंड जिद्द, पण शाळेत गावात शाळा नव्हती. त्यांच्या आजीनं आपल्या घराच्या पडवीतच शाळा सुरू केली की आपल्या वसंताला शिकवलं पाहिजे म्हणून स्वतःच्याच घरात शाळा सुरू केली आणि दादा तिथं 4थी पर्यंत शिकले आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी 7वी पर्यंतच्या शिक्षणासाठी जवळच असलेल्या कर्नाळ आणि नंतर सांगली इथं सायकलवर जाऊन दादांनी शिक्षण घेतलं. मी हा सगळा जीवनपट आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की दादांची ही जी शून्यापासूनची जी वाटचाल आहे ती आपल्याला माहीतच नाही. आपल्याला दादांची शून्यापासूनची वाटचाल, त्याचं स्मरण हे त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं झालं पाहिजे या भावनेतून मी आपल्याला हे सगळं सांगतो. तर त्यांचं शाळकरी जीवन चालू असताना या प्रकारे ते शिकायचा प्रयत्न करत होते आणि 7वीत असताना त्यांचा एक मित्र एकनाथ येडेकर नावाचा मित्र पटकीच्या साथीत गेला की जो दररोज त्यांच्यासोबत सांगलीला शाळेत जायचा आणि त्याचा धक्का हळव्या मनाच्या दादांना एवढा बसला की दादा मला शिकायचंच नाही असं आपले ज्येष्ठ बंधू शामराव दादा यांना म्हणाले की मला शिकायचं नाही, माझा जीवाभावाचा दोस्त गेला, मला शाळेत मन रमत नाही. आणि दादांच्या या मानसिकतेचा विचार करून आजीनं आणि शामराव दादांनी वसंत दादांना सांगितलं ठीक आहे तुला शिकायचं नाही तर शिकू नको. आणि केवळ एका मित्राचा विरह सहन होत नाही म्हणून दादांनी शाळा त्यावेळीच्या 7वी इयत्तेत शाळा सोडली आणि शेतीची कामं ते करू लागले. स्वतः शेती करणं, कृष्णेत पोहणं, तालमीत व्यायाम करणं आणि हे करत असताना गावात विधायक काय करता येईल का यासाठी प्रयत्न करणं. आणि ते असे ही वाटचाल सुरू असताना त्यांचं वय वाढत असताना त्यांना हे लक्षात आलं की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. आज ज्यावेळी चर्चा करत असताना आपण जे पवारवाडी दत्तक घेऊन ज्या पद्धतीचं काम आज करताय, ज्या पद्धतीनं त्याला आकार देण्याचा प्रयत्न करताय, एक मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढं उभं करण्याचा प्रयत्न करताय, तर त्यावेळी अगदी 18-19 वर्षाच्या दादांनी आपल्या पद्माळे या गावात ग्राम सुधार मंडळ काढून तुम्ही आज जो प्रयत्न करताय तो प्रयत्न 35-40च्या दशकामध्ये मी तो सुरू केला. ग्राम सुधार मंडळ सुरू केलं आणि कृष्णेच्या काठी तो पानवाटा हा थोडा पाऊस झाला की पानवाट्यावरून जाणं येणं भगिनींना, आया भगिनींना, पुरुषांना जाणं येणं मुश्किल व्हायचं. ही गोष्ट
दादांच्या लक्षात आली आणि दादांनी ठरवलं की आपण हा पानवाटा श्रमदानातून बांधू. आणि श्रमदान करतानाही त्यांनी बघितलं गावात एक मारुतीचं मंदिर पडलेलं आहे आणि त्याचे दगड अगदी चांगले कोरीव दगड हे आपण या पानवाट्यासाठी वापरू शकतो. हे लक्षात येताच त्यांनी गावातली मुलं जमा केली आणि गावकऱ्यांना विनंती केली की आपण सगळे मिळून हे पानवाटा आपल्या पद्माळ्याचा कृष्णेकाठचा बांधू. गावकरी दादांच्या धडपडीला साथ देण्यासाठी पुढे आले आणि दादांनी त्याला गती देण्यासाठी त्यावेळीही दादांची कल्पना अशी की दादांनी आवाहन केलं की जो जास्त देणगी देईल त्याचं नाव आपण जे दगड आपण त्या पानवाट्याला लावणार आहे त्या दगडावर त्याचं नाव टाकू. आणि पाहता पाहता गावकऱ्यांनी जोंधळे दादांच्या पुढ्यात अनेक कोटी जोंधळे दादांच्या पुढ्यात येऊन पडले. ते त्यांनी विकले आणि ते विकून त्यासाठी लागणारा चुना इतर साहित्य जमा केलं आणि ते जमा करून ते काम बांधकामाचं आणि इतर काम करायलाही आपल्याच गावचे गवंडी आपल्याच गावचे जे कारागीर आहेत त्यांना विनंती केली आणि ते कारागीरही आपल्या गावचं काम म्हणून त्या कामात सहभागी झाले. आणि पाहता पाहता तो कृष्णेकाठचा पानवाटा सुरू तयार झाला. आणि वसंतदादा पाटील या आपल्या देशातील महान नेत्याचं महान व्यक्तिमत्वाचं पहिलं काम जीवनातलं ग्राम सुधार आणि ग्रामीण विकासाचं पहिलं पाऊल त्यांनी कृष्णाकाठी तो पानवाटा बांधून केला. मी ही सुरुवात तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की गावात रिकामपण आहे. शेतीतली कामं झाल्यानंतर पोहून झाल्यानंतर व्यायाम झाल्यानंतर मित्राबरोबर गप्पा मारून झाल्यानंतर मी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून दादांनी आपल्या गावात तरुणांचं संघटन बांधलं. आणि हे संघटन चालू असताना एका महिलेला गावातला सावकार 25 रुपये च्या कर्जासाठी छळत होता. 25 रुपयाच्या कर्जासाठी तिची सगळी मालमत्ता आपल्या नावावर करू पाहत होता. ती माऊली दादांकडे गेली. दादांना म्हणाली की आता व्याजाचं कर्ज आहे माझ्यावर आणि ते सावकार आता मला असं म्हणतोय. तर दादांनी सावकारालाही दुखवलं नाही आणि त्या माऊलीलाही दुखवलं नाही. गावकऱ्याकडून निधी गोळा केला आणि त्या सावकाराचं कर्ज पूर्णपणे देऊन त्या माऊलीची प्रॉपर्टी वाचवली. कर्जमुक्ती यापेक्षा काय कर्जमुक्ती आहे. कर्जमुक्तीचा खरा मंत्र दादांनी आपल्या गावात त्यावेळी ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ते विषित असताना तो मंत्र जतन केला. आणि ते ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी 15,000 रुपयाच्या खाली ज्यांचं कर्ज आहे त्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज त्यांनी त्यावेळी 1972-77च्या काळात माफ केल्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. या सगळ्या गोष्टीचं स्मरण हे महाराष्ट्राला व्हायलाच हवं असं मला वाटतं. हे काम स्वातंत्र्यापूर्वी चालू असताना महात्मा गांधींच्या प्रेरणेनं 1941 पासून ते सक्रिय क्रांती लढ्यात पडले आणि 1942च्या लढ्यात तर त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आपला क्रांतीवीरांचा एक गट तयार केला. आपल्या सर्वांना माहित आहे की पत्री सरकार की ज्याला प्रति सरकार म्हटलं गेलं. पत्री सरकार जे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जे गाजलं ते महाराष्ट्रातलं पत्री सरकार आणि पश्चिम बंगालमधलं तशाच प्रकारचं
आंदोलन, त्या आंदोलनाचा केंद्रबिंदू हा परिसर होता. ज्या मातीत तुम्ही वाढत आहात, ज्या मातीत आज तुम्ही शिकत आहात, ज्या मातीत तुमची आज वाटचाल चालू आहे, त्या मातीत क्रांतिसिंह नाना पाटलांसारख्या महान क्रांतिवीरांनी, नागा अण्णांसारख्या महान क्रांतिवीरांनी, किसनवीरांसारख्या महान क्रांतिवीरांनी ज्या भूमीला पावन केलेलं आहे, वसंतदादा पाटलांसारख्या ज्या महान विभूतींनी क्रांती लढ्यात अगदी सक्रिय जीवाची बाजी लावून लढा दिलेला आहे, त्या मातीत आपलं जीवन आपण फुलवत आहोत, जगत आहोत. तर क्रांती लढ्यात गांधीजींच्या प्रेरणेला क्रांती लढ्यात भाग घेतल्यानंतर दादांनी सांगली परिसरात पेटा आणि पेटवा हा मंत्र घेऊन आपली चळवळ सुरू केली. इंग्रजांना जेरीस आणणं, इंग्रजांना सळो करून सोडणं या ध्येयानं दादांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं. रेल्वे उडवल्या, अनेक पोलीस ठाण्यांवर हल्ले चढवले, तिथली हत्यारं आपल्या ताब्यात घेतली. अनेक ठिकाणी क्रांती लढ्यासाठी लागणारा पैसा उभा राहावा म्हणून दरोडे टाकले आणि त्या दरोड्यातून आलेल्या पैशातून क्रांती लढा त्यांनी पुढे चालवला. असा हा क्रांतीवीर ज्यावेळी त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर सांगलीच्या जेलमध्ये त्यांना टाकलेलं होतं. त्यांचे 16 साथीदार त्या जेलमध्ये त्यांच्या सोबत होते आणि अगदी दंडा बेड्या हात पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना सांगलीच्या जेलमध्ये टाकलेलं होतं आणि तिथंही आपण जेलमध्ये चढत राहणं, देशात आणि आपल्या सांगली भागात बाहेर स्वातंत्र्याचा लढा चालू असताना जेलमध्ये राहून, तुरुंगात राहून आपण वेळ काढणं दादांना भावलं नाही आणि दादांनी ठरवलं की आपण तुरुंग फोडायचा आणि इंग्रजांच्या हातावर तुरीत देऊन स्वातंत्र्य लढ्यात परत नव्या जोमानं उतरायचं. त्यांनी एक प्लॅन केला, आपल्या सगळ्या साथीदारांना एकत्र केलं आणि सांगलीच्या किल्ल्यावरून, सांगलीच्या किल्ल्याच्या तटावरून सगळ्यांनी खंडकात उड्या टाकल्या आणि उड्या टाकून ते कृष्णेत पोहत इंग्रजांना, म्हणजे इंग्रजांच्या हातावर तुरी तर दिली परंतु गोळीबार करत त्यांचा पाठलाग करणाऱ्या इंग्रजांना उलटा त्यांच्यावर गोळीबार करत त्यांच्याशी लढत तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं त्यात त्यांचे 2 साथीदार तिथं ते त्यांचं बलिदान द्यावं लागलं त्यांना इंग्रजांच्या गोळीबारात आणि त्याच गोळीबारात दादा जखमी झाले. त्यांच्या छातीवर गोळी लागली, ते बेशुद्ध पडले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना ज्यावेळी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि ती गोळी काढून ज्यावेळी ते शुद्धीवर आले त्यावेळी त्यांचा पहिला सवाल हाच होता की माझे बाकीचे साथीदार कसे आहेत. क्रांती लढ्यात खांद्याला खांदा लावून लढलेल्या आपल्या प्रत्येक सहकार्याची काळजी वाहणे दादांचं जीवनातलं खूप मोठं म्हणजे सद्गुण, सद्भावना, एक धीरोदत्त माणसाचा स्वभाव या सगळ्या याच्यातून दिसायचे. आणि अशी वाटचाल करत असताना देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्या दिवशी त्यांनी डोक्यावर टोपी घालून आणि 4 हुतात्म्याच्या स्मरणात त्यांना अभिवादन म्हणून जी चहा सोडण्याची प्रतिज्ञा केली होती ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली सांगलीत तिरंगा फडकवून त्यांनी चहा घेतला आणि आपली ती प्रतिज्ञा केली. असे हे दादा. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक आक्रमक क्रांतिकारी
आक्रमक इंग्रजांची 2 हात करताना जीवाची बाजी लावणारा क्रांतिकारी स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण जीवनाचं तत्वज्ञानच बदलून टाकलं. आता यापुढे जगायचं हे या देशासाठी, या देशातल्या जनतेसाठी, या परिसरातल्या गोरगरीब जनतेसाठी अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि स्वातंत्र्यानंतर सांगली परिसरात त्यांनी काँग्रेसचं संघटन वाढवायला सुरुवात केली. काँग्रेसचं संघटन करत असताना दादा 1952 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग 3 वेळा दादा सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. आणि आज आपण म्हणतो की बाबा 3 वेळा आमदार झालं की आता आमदार झालं नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका कोणी घेत नाही. परंतु दादांनी 3 वेळा आमदार झाल्यानंतर मी आता पुढची निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि ती भूमिका घेतल्यानंतर अनेक जण भुतकळ्यात पडले काँग्रेसमधले की बाबा दादा तुम्ही आता लोकांचा पाठिंबा, तुमची लोकप्रियता, त्यामुळं तुम्हीच लढलं पाहिजे. परंतु दादा आपल्या मतावर ठाम राहिले आणि प्राचार्य पी.बी. पाटलांसारख्या शिक्षण तज्ज्ञाला त्यांनी सांगलीतून आमदार केलं. बॅरिस्टर जी.बी. पाटलांसारख्या वकिलांना त्यांनी राजकारणात दिली, राजकारणात त्यांना मंत्री केलं. शिवाजीराव देशमुखांसारख्या नेत्यांना त्यांनी राजकारणात पुढे आणलं. ती 1972 साली दादा पहिल्यांदा मंत्री बनले. म्हणजे जीवनात आज तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आजचा जमाना फास्ट फूडचा आहे. झटपट पाहिजे आपल्याला, म्हणजे अभ्यासात पण तसंच पाहिजे, खाण्यात पण तसंच पाहिजे, सगळं काही फास्ट फूड, झटपट. आणि राजकारणातली हीच परिस्थिती आज आहे. परंतु दादांसारखा नेता ज्यानं स्वातंत्र्य लढ्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्या नेत्यानं देशाच्या विकासाचं स्वप्न घेऊन ग्रामीण भागात कामाला सुरुवात केली, तो नेता वयाच्या 55व्या वर्षी पहिल्यांदा मंत्री झाला. 55 वय गाठेपर्यंत वेटिंग करण्याची मानसिकता आज राहिलेली नाही. सरपंच झालं की पंचायत समितीचा सभापती होऊ वाटतं, पंचायत समितीचा सभापती झालं की आमदार होऊ वाटतं, आमदार झालं की मंत्री आणि मंत्री झालं. अशा प्रकारची संस्कृती आज आपण अनुभवत असताना दादांनी आपल्या जीवनातलं सगळं काम हे अगोदर ग्राउंड लेवलला आपल्या भागात काम करण्यात झालेलं. ते काम करत असताना सांगली जिल्ह्यात आज ज्याचं नाव वसंत दादा सहकारी साखर कारखाना आहे, हा साखर कारखाना उभा केला. ज्यावेळी तो साखर कारखाना उभं करण्याची विनंती आदरणीय यशवंतरावजींकडे दादांनी केली, त्यावेळी यशवंतरावजी म्हणाले की दादा अगोदर तुमच्या भागातलं ऊसाचं क्षेत्र वाढवा, ऊसच नाही आणि साखर कारखाना कसा काढताय, अशा प्रकारचा सवाल यशवंतरावजींनी दादांना केला. त्यावेळी दादांनी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही फक्त मला परवानगी द्या, तुम्ही मला साखर कारखान्याची परवानगी द्या, त्याचं भाग भांडवलही मी गोळा करतो आणि सगळंच करतो. तरीही साहेब म्हणाले भाग भांडवल तुम्ही गोळा करा पण ऊस कुठून आणणार. त्यावेळी त्या काळात दादा, राजाराम बापू पाटील आणि अशी असंख्य नामवंत मंडळी सांगली परिसरात ऊसाचं क्षेत्र वाढवण्यासाठी गावोगावी फिरली आणि ऊसाचं क्षेत्र वाढावं म्हणून पाण्याची सोय झाली व्हावी म्हणून उपसा सिंचन योजनांचं जाळं विणायचं काम त्या काळात महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झालं. आणि लिफ्ट इरिगेशन ही संकल्पना दादांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या परिसरात आणली.
आणि ती योजना पाहता पाहता राज्यभर त्यांनी पोहोचवली. पण सांगली साखर कारखान्यासाठी त्यांनी केलेल्या त्या कामातून यशवंतरावजींनी त्यांना साखर कारखान्याला परवानगी तर दिली. पण ज्यावेळी साखर कारखाना उभा राहिला त्यावेळीचं ऊसाचं क्षेत्र पाहून साहेबांना देखील कौतुक वाटलं की किती कमी कालावधीत दादा आणि त्यांच्या टीमनं सांगली परिसरात आपल्या कारखान्याला लागणारं ऊसाचं क्षेत्र वाढवलं, याचं कौतुक त्यांना वाटतं. म्हणजे ऊस नाही म्हणून कारखाना नाही, कारखान्याला परवानगी मिळत नाही म्हणून ऊसाचं क्षेत्र वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि कारखाना सुरू झाला. पहिला सीझन चाचणी सीझन झाला आणि दुसरा सीझन कारखान्याचा गळीत हंगाम सुरू व्हायचा. ऊस चांगला झालेला होता आणि नेमकं त्याच काळात साखरेऐवजी गुळाला चांगला भाव होता. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना ऊसाचं क्षेत्र वाढवायला हर तऱ्हेची मदत दादांनी केली होती, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देण्याऐवजी त्यांनी आपल्या घरी आपल्या शेतात गुळ घरं आणि गुऱ्हाळ चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं कारखाना आवश्यकता असलेला ऊस आणि ऊस असूनही कारखान्याला ऊस मिळाला नाही आणि त्यावेळी कारखाना तोट्यात गेला दुसऱ्या हंगामात. त्यावेळी दादांना काही मित्रांनी विचारलं की दादा तुम्ही एवढं धडपडीनं ऊसाचं क्षेत्र वाढवलं आणि आपल्याच लोकांनी आपल्या कारखान्याला ऊस देण्याऐवजी आपलं गुऱ्हाळ चालवली, हे असं कसं? तर म्हणजे बळीराजावर प्रेम करणारा नेता काय असतो हे दादांनी त्यांच्या त्या कृतीतून दाखवलं. अरे जाऊ दे म्हणे, आपण हा सीझन गेला, पुढच्या सीझनला होईल, परंतु यावेळी गुळाला भाव चांगला असल्यामुळं माझ्या भागातल्या शेतकऱ्याच्या घरात 4 पैसे जाणार आहेत ना, ह्यातच मला आनंद आहे, असे हे दादा. नाहीतर आपण महाराष्ट्रात असे अनेक अनुभव आहेत की ऊस जास्त झाला की कारखानदार ऊसच द्यायला येत नाही आणि ऊस कमी झाला की आपल्या सोयीच्या पद्धतीनं त्याचं नियोजन करतात. परंतु दादांचा हा व्यापक दृष्टिकोन आहे. अशा या दादांनी सरकार क्षेत्र असेल, राजकारण असेल, प्रत्येक क्षेत्रात एक विधायक दृष्टिकोन घेऊन एक विधायक पद्धतीनं वाटचाल केली. आणि ज्यावेळी मी महाराष्ट्राचे शिल्पकार वसंत दादा हे पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळी या पुस्तकामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय आलाराबा पाटील, जयंत पाटील, डॉक्टर डी.वाय. पाटील, त्यांच्या दादांनी ज्यावेळी जेल फोडला त्यावेळी दादांसोबत असलेले स्वर्गीय नामदेवराव कराड त्यावेळी हयात होते. मी ज्यावेळी पुस्तक हाती घेतलं त्यावेळी ते पी.बी. पाटील, शिवाजीराव देशमुख, डॉक्टर पतंगराव कदम आणि अशा असंख्य लोकांच्या मुलाखती मी घेतल्या. दादांसंदर्भातली त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर आर आबा तर एवढं भरभरून बोलले की विचारायचं सोय नाही. आर आबांनी त्यांचा किस्सा सांगितला. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल की 78 साली आर आबा हे एस काँग्रेसमधून सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते आणि त्यावेळी वसंतदादा पाटील हे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे शरद पवारांच्या एस काँग्रेसमधून आर आबा निवडून आले, तेही कुठं सांगली जिल्ह्यातून, पवार दादांच्या जिल्ह्यातून. आणि नेमकं आर आबा विजयी झाल्यानंतर त्यांच्या गावात आर आबांचा सत्कार ठेवला गेला. त्या सत्काराला
गावकऱ्यांनी दादांना बोलवायचा हट्ट धरला. आपल्या विरोधी गटातून निवडून आलेले आराराबा आणि त्यांच्या सत्काराला कसं जायचं आणि दादा येतील का अशा प्रकारची शंका अनेकांच्या मनात होती. परंतु दादा सत्काराला गेले. दादा त्या व्यासपीठाजवळ पोहोचत असताना सगळ्या आराराबा स्वतः स्टेजवर उभं राहून वसंतदादा पाटील यांचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देत होते. आणि दादा स्टेजवर आले. त्यांनी आराराबांना बाजूला केलं आणि माईकचा ताबा घेतला आणि त्यांनी घोषणा सुरू केली, आराराबा यांचा विजय असो. म्हणजे एक छोटा कार्यकर्ता त्याच्या सत्काराला गेल्यानंतर वसंतदादा सारखा पहाडा एवढा माणूस स्वतः आराराबा की जय माना म्हणतो. यात आबा अगदी म्हणजे भावनाविवश होऊन त्यावेळी माझ्याशी या पुस्तकासाठी बोलत होते. आणि आबांनी त्यावेळी हेही सांगितलं की मी या राज्याचा उपमुख्यमंत्री झालो, मी या राज्याचा गृहमंत्री झालो, परंतु पवार साहेबांचा आणि माझा परिचय दादांनीच करून दिला होता. मी तो करून देता नाही. दादांनी हे सांगितलं होतं की हा शरदराव हा आर मी हा आर खूप हुशार आहे, ग्रामीण भागातलं गरीब शेतकऱ्याचं पोर आहे आणि हा खूप पुढं जाणार आहे असं आर पाटील यांची पवार साहेबांची ओळख करून देताना दादांनी सांगितलं होतं. हे स्वतः आबांनी मला सांगितलं आणि मी त्या पुस्तकात ते नोंदही केलेलं आहे. आबांनी त्यावेळी हेही सांगितलं की दादांचा लोकसंपर्क आणि लोकसंपर्काबरोबरच गावाचा अभ्यास इतका जबरदस्त होता की कुठलं शेत कोणाचं आहे, कुठला बांध कुणाचा सुरू होतो कुणाचा संपतो याचा पूर्ण अभ्यास दादांना असायचा. एकदा आराराबा आणि दादा विट्याहून सांगलीला येत होते आणि तासगाव मधून पास होत असताना दादांनी असे कारमधून प्रवास करत असताना शेती दिसत असते अशी गाडी चालू असताना दादांनी असं बोट केलं, अरे हे शेत कुणाचं? आबा दुष्काळात पडले आणि त्यांना उत्तर काय द्यावं ते समजेना. परंतु दादांनी धक्क्यात सांगितलं की हे शेत यांचं आहे आणि आबा तुम्ही कमी पडताय, अभ्यास चालू ठेवा असं सांगणारा हा नेता. या आज आपण अनेक शैक्षणिक संस्था पाहतो. अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं आज देशात सर्वात मोठं शिक्षणाचं जाळं हे महाराष्ट्राचं आहे. तर या संदर्भात ही महाराष्ट्रातली शिक्षणाची विशेषतः खाजगी शिक्षणाची चळवळ ही दादाची देण आहे. त्या देणीचं कशा पद्धतीनं वापर कुणी केला हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला इंजिनियर होता आलं पाहिजे, डॉक्टर होता आलं पाहिजे. त्यासाठी इतर राज्यात जाऊन त्याला आपल्या शिक्षणासाठी धडपडावं लागलं नाही पाहिजे आणि कमी खर्चात किंबहुना मोफत शिक्षण त्याला आपल्याच राज्यात मिळालं पाहिजे. या उद्देशानं दादांनी खाजगी शिक्षण आणि विना अनुदानित शिक्षण पद्धती या महाराष्ट्रात या संदर्भात आज डॉक्टर DY पाटील विद्यापीठ आणि अशा अनेक विद्यापीठ यांची नावं आपल्याला माहीत आहे. परंतु डॉक्टर DY पाटील यांच्याशी देखील मी दादांच्या अनुषंगानं ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी DY दादांनी मला सांगितलं की आज आम्ही जे काय आहोत ते दादांमुळं आहोत. आणि हे सांगताना ते म्हणाले की मी तर
दादांच्या विरोधी गटात, राजकारणाच्या दृष्टीनं मी विरोधी गटात, परंतु दादांनी मला एका बैठकीत तब्बल 35 प्रस्तावांवर माझ्या सह्या केल्या, मंजुरीच्या सह्या केल्या आणि त्या मंजुरीच्या सह्यावर आज महाराष्ट्रातलं आमचं हे वैभव उभं आहे असं विनयपूर्वक डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी नमूद केलं. विलासरावजींनी इतक्या तब्बल 2 तास डोळ्यात पाणी आणून दादांच्या सहवासातले दिवस विलासरावजींनी आमच्यासोबत शेअर केले होते, सांगितलं होतं. अशा महान व्यक्तिमत्वाची कदर आपण जन्मशताब्दी वर्षात केली, त्याबद्दल मी रहमतपूरकर, सुनील भैया, तुमची सगळी टीम, नगराध्यक्ष कोरेची आणि आपली शिक्षण संस्था यांना मनापासून मानाचा मुद्रा करतो. कारण दादांची जन्मशताब्दी वर्ष संपत आलेलं असतानाही कुठंही एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी झालेली नाही. बुद्ध सांगलीत झालेलं नाही. ते ज्या सांगलीत दादांनी म्हणजे सांगली म्हणजे दादा, त्या सांगलीत देखील जन्मशताब्दी वर्ष सातत्यानं उपक्रम घेऊन त्यांच्या आठवणी जाग्या करून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून काहीतरी करावं, या दृष्टिकोनातून कुठंही काहीही घडलं नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही केलेलं काम ही खरी दादांना श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. आणि खरंच हे काम त्यांनी तुम्ही एक गाव दत्तक घेऊन जो उपक्रम केला आहे ते दादांचं खरंच स्वप्न तुम्ही साकार करत आहात. मी एक लेखक म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून दादांच्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रापुढे मांडण्याचा माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला. माझी लोकमतची टीम तर या ठिकाणी अशोकराव, संतोष हे आहेत, पण माझ्या लोकमतच्या टीमनं, माझे लोकमतचे एडिटर इन चीफ आमचे आधारवड राजेंद्र बाबू दर्गा यांनी दादांचं व्यक्तिमत्व ग्लोबल, दादांचं व्यक्तिमत्व या बदलत्या काळात डिजिटल मीडिया ज्या पद्धतीनं वाढतोय त्या पद्धतीनं वाढणाऱ्या मीडियात देखील दादा जगातल्या प्रत्येक मराठी माणसाला समजावे या उद्देशानं आमचे ऑनलाईनचे प्रमुख आणि डिजिटल मीडियातले तज्ज्ञ आमचे संपादकीय संचालक ऋषीबाबू दर्गा यांनी मला डिजिटल वसंतदादा पाटील याची निर्मिती करण्यासाठी मदत केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, मला गर्वानं सांगावं वाटतं की परवा 10 तारखेला शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहावर एक ऐतिहासिक कार्यक्रम दादांना आदरांजली अर्पण करणारा महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा या ऑडिओ बुक आणि डिजिटल बुकचा लोकार्पण सोहळा आम्ही करण्यात यशस्वी झालो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि त्या अभिमानाचं म्हणजे खरं तर ही उतराई आहे. दादांनी जे महाराष्ट्रासाठी केलेलं आहे त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तो प्रयत्न एक संपादक म्हणून, एक पत्रकार म्हणून मी केला. एवढंच आज आपण मला बोलावलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. अनेक विषय आहेत, ते विषय फुलवताही येतील, परंतु वेळेचं बंधन आणि तुमचे चेहरे आणि काही जांभयाही येत आहेत. त्यामुळं मी विद्यार्थ्याचा प्रतिनिधी असल्यामुळं तुमच्या वेदना मी जाणतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वाटते ते माननीय श्री राजेंद्र माळे सर यांनी त्यांच्या अमोघ वाणीतून आम्हाला दादांचा परिचय करून दिला, बऱ्याचशा आठवणी आमच्यासाठी जाग्या करून दिल्या. आणि आता शेवटच्या टप्प्यात आपण
विनंती करते की त्यांनी आभाराचं गोड काम करावं. सर्व विद्यार्थ्यांना कंटाळा आलेला आहे. सकाळपासून तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात. प्रथमतः पाहुण्यांच्या अगोदर तुम्हा विद्यार्थ्यांचा आभार मानलं पाहिजे, कारण तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम शांत बसून ऐकलेला आहात. मी पुन्हा कार्यक्रमाकडे वळतोय. आजच्या या वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेचं 14वं पुष्प गुंफण्यासाठी 12वं पुष्प गुंफण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर रणदिवे, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले, प्रथमतः त्यांचंही आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लोकमत सोलापूरच्या आवृत्तीचे संपादक मान्य राजेंद्रजी माने यांचंही आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या वसंतदादा पाटील विद्यालयाचे माजी प्राचार्य साळुंके सर, पी माने सर यांचंही आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी रेणूपूरचे सोपानरावजी गोरपडे यांचंही जाहीर आभार. तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे चेअरमन, सचिव उत्सव आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुदास भोसले सर, अविनाश तात्या, नंदकुमार माने पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ब्रह्मपुरी आश्रमशाळेचे चेअरमन मान्य मधुसूदनजी मोहिते, लोकमतचे सातारा आवृत्तीचे प्रमुख जाधव सो, पाटील सो, या सर्वांचे आभार मानून शेवटी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी या सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला आहे.